करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथले महेंद्र कुडाळकर हे 108 रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करत होते. दरम्यान अचानक महेंद्र कुडाळकर हे एका गंभीर आजारानं त्रस्त झाले. त्यामुळे त्यांच्यावरील उपचारांसाठी BVG ग्रुपनं मदत करावी या मागणीसाठी 21 मे रोजी 108 रुग्णवाहिका चालक संघटनेच्या वतीनं CPR समोर निदर्शनं करण्यात आली. याची दखल घेत BVG कंपनीचे चेअरमन हणमंत गायकवाड यांनी तातडीनं कुडाळकर कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत केली. मात्र त्यानंतर आंदोलनात सहभागी चालकांवर शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी करण्याबाबत नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये 10 जूनपासून चौकशी पूर्ण होईपर्यंत या चालकांना निलंबित करण्यात आल्याचं नमूद केलं असून चौकशीअंती अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. BVGच्या पवित्र्यामुळे कुडाळकर कुटुंबियासह आंदोलनात सहभागी चालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महेंद्र कुडाळकर यांच्या पत्नी स्वाती कुडाळकर यांनी 9 जणांच्या विरोधातील कारवाई मागं घ्या, अन्यथा BVG कंपनीचे हणमंत गायकवाड यांनी 2 लाखाची केलेली मदत त्यांना परत करू असं सांगितलं. गेली 12 वर्ष 108 मध्ये सर्व्हिसला होते. गेले 9-10 महिने झाले त्यांनी आजारी पडल्यामुळं घरात झोपून होते. त्यांना मदत करण्यासाठी 108च्या सगळ्या पायलट लोकांनी, कर्मचारी लोकांनी 21 तारखेला सगळ्यांनी निषेध केला आणि निषेध केल्यामुळं तात्काळ आम्हाला गायकवाड सरांनी 2 लाख रुपये मदत पाठवली आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला दवाखान्यातून मेडिकल मिळवण्याचा किंवा पेशंट चांगले करण्याचं आश्वासन पण दिले आणि मदत मिळाली आम्हाला. पण आता ज्या लोकांनी आमच्यासाठी झटून निषेध केला किंवा आम्हाला ती मदत मिळण्यासाठी प्रयत्न केला त्या लोकांना कामावरून कमी करण्याच्या नोटीस आल्या. आम्हाला ती मदत नको, आम्ही ती मदत गायकवाड सरांना परत देतो, पण त्याच्यावरती ह्या लोकांनी झटून जे आमच्यासाठी पैसे जमा केले ते पण आम्ही गायकवाड सरांना देतो. पण ह्या लोकांना कुणालाही कमी करू नये कामावरनं. दुसऱ्याच्या घरचा आधार कामावरचा बसवून आम्हाला आमचं घर चालवायचं नाही. आम्हाला चांगला अनुभव आहे की घरचा करता पुरुष घरात बसल्यानंतर काय होतंय किंवा किती वाईट परिस्थिती घरावर येते, तशी परिस्थिती दुसऱ्यावर येऊ नये एवढीच आमची आशा आहे. 9 जणांवर करण्यात आलेली कारवाई मागं घ्या, अन्यथा त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील असा इशारा 108 रुग्णवाहिका चालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पांडुरंग ठोमके यांनी दिलाय. ची कंपनीला विनंती आहे, गेले 12 वर्ष आम्ही चांगलं काम केलेलं आहे. जर आपण वेळेत जी मदत त्या दिवशी तुम्ही त्यांना दिला, ती मदत जर त्याच्या अगोदर तुम्ही पोहोचवली असती तर आम्हाला हे सगळं करायची वेळच आली नसती. आणि आता आमचं कंपनीला एकच आहे म्हणणं आहे की चालू असलेली चौकशी थांबवावी व निलंबनाची कारवाई आमच्यावरची मागे घ्यावी, अन्यथा ह्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटतील. सहकाऱ्यांना निलंबनाच्या नोटीस आल्याची माहिती समजताच महेंद्र कुडाळकर यांची तब्येत अधिकच बिघडली आहे. त्यामुळे आम्हाला मदत नको असं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.